विठाल हा हा विठाल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम निळोबा महाराज की सब संतन की विठाल 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 पंढरपूरमध्ये गंगाखेडवरून संत जनाबाई आल्या होत्या. नामदेव महाराजांच्या घरी राहायला होत्या आणि असं म्हणतात नामदेव महाराजांच्या घरातील सगळे जनाबाई काम करायचे. सकाळी जनाबाई उठायची, 14 माणसाचं दळण घ्यायचे, जात्याचा खुंटा हातामध्ये घ्यायची आणि म्हणायची, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. अर्थात 14 माणसाचं दळण घ्यायची आणि दळायला लागायची. ऐका ना, दळण झालं की स्वयंपाक झालं की धुनी भांड गवऱ्या थापायची. उठायला 4 झोपायला 12, उठायला 4 झोपायला 12. मंदिरात जायला वेळ नाही, राहिली होती देव पाहिला. परिणाम असा झाला की जनाबाई मंदिरातच जाता येईना तिला. मग तीच देवाला बोलायला लागली, ए ग विठाबाई. देवाला दळू लागला. एक दिवस गंमत अशी झाली, देवाचा सेला जनाबाईच्या झोपडीवर विसरून राहिल्याच्या नंतर जनाबाईवर सगळ्या गावाने आळ घेतला आणि आळ घेतल्याच्या नंतर जनाबाईला सुळावर देण्याचं ठरवलं. ऐका ना, देवाच्या आवडीचा भाविक मला शेवट सांगायचा आहे. जनाबाईवर चोरीचा आळ आला, सुळावर देण्याचं ठरवलं, पण जनाबाई थांबणाऱ्या नव्हत्या. म्हणले सुळावर द्यायचं तर द्या, पण अगोदर त्या काळ्या विठ्याचं तोंड बघून द्या. जनाबाई देवाच्या मंदिरात जातात आणि देवाच्या समोर पदर खवतात आणि काय म्हणतात, जनाबाईचं भांडण नावाचं प्रकरण आहे, देवाचा सातबारा बाहेर काढतात. एकदा सर्वांनी आता जोरदार माझ्या मागं म्हणायचं, जनाबाईचं भांडण ऐका. जनाबाई काय म्हणतात, अरे देवा तुझी सेवा केली, अरे मी नाही बोलवलं तुला, तूच आला, माझ्यावर चोरीचा आळ आला, फासावर द्यायला लागले, पण असं जाणार नाही, तुझा 7-12 उतारा बाहेर काढूनच मी जाणार. काय म्हणतात जनाबाई ऐका. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, हा पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. दरिद्र तो भाग्यवंत केला, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. अर्थात हे भांडण नावाचं प्रकरण आहे. जनाबाई देवाशी भांडण करते, नवे देवाला शिव्या देते. हो, एवढ्या जनाबाई शिव्या देते तरी पण देव म्हणतो जने आणि 2-4 शिव्या दे. का बरं? भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नासे कोडे सकळ विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हो बारखुमाई, गोपाल रखुमाई, हो बारखुमाई.
बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडी तया मागे पुढे नाशे कोडे सकळही. म्हणून आपण सुद्धा देवाच्या आवडीचे भाविक बना. आपल्याला पारमार्थिक भाविक बनता येत नाही. एक काम करा, देशासाठी धर्मासाठी जो काम करतो ना तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविक आहे. ऐका, देशासाठी समर्पण करा, धर्मासाठी समर्पण करा. मला असं वाटतंय तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविक आहे. पण तेवढी निष्ठा आपली असली पाहिजे. असं म्हणतात, कोण देवाच्या आवडीचा भाविक बनतो? भगतसिंगाला वयाच्या 22व्या वर्षी फाशीवर देण्यात आलं. का बरं? त्याचं कारण असं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्यावेळेला भगतसिंगाचं वय अवघं 10 वर्षाचं होतं. इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या ज्या वेळेला संपल्या त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते. रक्ताने माखलेली माती भगतसिंगाने आपल्या हातावर घेतली, आपल्या छातीला लावली आणि सांगितलं, मा काळजी करू नको, एक दिवस बदला घेईल. तसंच केलं भगतसिंगाने. भगतसिंग जाता स्वातंत्र्य क्रांती करतायत, पण भगतसिंगाला अटक करण्यात येतं लाहोरच्या जेलमध्ये. आई बहीण भगतसिंगाला भेटण्यासाठी जाते. का? आता भगतसिंगाला 8 दिवसांनी फाशी देणार आहेत. आई रडत होती. भगतसिंग सांगत होते, मा रोना नाही, तू वीरो की माये. अरे मा, तुझ्या भगतनी क्रांती केली. काय क्रांती केली? भगतसिंग म्हणतात, मा तुझ्या भगतनी अशी क्रांती केली, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या भगतसिंगाचं नाव अजर अमर राहणार आहे. अशी भगतसिंगाने क्रांती केली. उलट भगतसिंग म्हणतात, मा रडू नको, आज इथं आली पण मला 8 दिवसांनी फासावर देणार आहेत. माझी लाज घेण्यासाठी तू यायचं नाही. काय यायचं नाही? मला रडत रडत फासावर जायचं नाही, मला हसत हसत फासावर जायचं, हसत जायचंय. भगतसिंग म्हणतात, मा रोना नाही, मा कळू दे हरामखोर इंग्रजांना. अरे या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना त्यांचा देश महत्वाचा आहे. या देशातील तरुणांना त्यांची माती महत्वाची आहे. अर्थात मायबाप हो, ज्यांनी देशासाठी धर्मासाठी समर्पण केलं ना, मला असं वाटतंय त्याला सुद्धा मोक्षच प्राप्त होतो. आपल्या देशावरील जो जवान आहे ना मायबाप, तो जर शहीद झाला ना त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. का? तो देशासाठी धर्मासाठी त्याने बलिदान दिलेलं आहे, समर्पण केलेलं आहे, म्हणून तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविकच आहे. मायबाप हो, आपल्या लेकरांना चांगले संस्कार लावा आणि देशाच्या धर्माच्या देवाच्या आवडीचा भाविक बनवा. खरं तर लेकरांना घडवणं, लेकरांना वाढवणं महत्त्वाचं नाही, तर लेकरांना घडवणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर तुमच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य माता मावल्यांनो, तुम्ही सामान्य नाहीत. अरे स्वामी विवेकानंद घडले ना, आईपासून घडले. साने गुरुजी घडले ना, आईपासून घडले. आणि या हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ना, तुमच्यापासूनच घडले. देवाने असे 2 देव आपल्या प्रत्येकाच्या घरी दिलेले आहेत. त्याचं नाव आहे माय आणि त्याचं नाव आहे बाप. ते गरिबाला सुद्धा दिसतात आणि श्रीमंताला सुद्धा दिसतात. अशा मायबापाची आपण सेवा करा. त्याच्या अगोदर सगळ्याला सूचना आहे, आपण जर जीवनामध्ये दारू पित असाल, व्यसन करत असाल तर व्यसन करू नका. का करू नका? त्याचं कारण एक आहे, तुम्ही दारू प्याल लिव्हर फुटेल, गुटखा खाल तोंड फुटेल, पण या धर्ममंडपामध्ये येऊन बसाल आयुष्याचं तुमचं बंधन तुटेल. खरं तर दारूपासून शारीरिक हानी आहे, कौटुंबिक हानी आहे, सामाजिक हानी आहे, आर्थिक हानी आहे. आर्थिक हानी आहे दादा, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी आहे, समाजामध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही हो. कौटुंबिक हानी आहे, आपला परिवार लेकरं बाळं उघड्यावर येतात. संसार उद्ध्वस्त करते दारू, म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. दुसरा, ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिलाय त्यांना कधी विसरू नका. त्याचं कारण एक आहे, ज्याला हात नाही त्याला हाताचं दुःख विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा. आणि ज्याच्या जीवनातील मायबाप गेले
त्यांना मायबापाचं दुःख विचारा. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा, पण एकदा मातीच्या आड गेलेली माय आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा पाहायला मिळणार नाही. नाही मिळणार. आई काय असते हो? आई दुधावरली साय, आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धाची घागर. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं ना तिला आई म्हणतात. माता माऊल्यांनो, तुमच्या सर्वांना माझा सवाल आहे. दिवाळीच्या सणाचा माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत माहेरातील आनंद आहे. एकदा का माहेरातले मायबाप निघून गेले, तुमच्या दिवाळीचा सणाचा आनंद गेला, माहेरचा आनंद गेला महाराज, गेला, पुन्हा नाही. 15 वर्षाची पोरगी विचारते, मा ए आई, पहिलं लय तू मामाच्या गावाला जायची, आता का जात नाही? ती सांगते, बेटा माझ्या माहेरातले मायबाप गेले, कोण माझ्यासाठी उरलं? खरं सांगू का, माहेरातले मायबाप गेले ना, मुलगी मुलगी राहत नाही हो, मुलगी पाहुणे होते, पाहुणे. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत तिला कोणाच्या परवानगीची गरज पडत नाही माहेरला जाण्यासाठी. पण माहेरातली मायबाप गेले ना तिला विचार करावा लागतो. आता एक लक्षात ठेवा, सासरमध्ये आणि माहेरमध्ये एक फरक आहे. सासरमध्ये सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं आणि सगळ्याच्या नंतर झोपावं लागतं, पण माहेरात तसं नाही. माहेरात सगळ्याच्या अगोदर झोपायचं आणि सगळ्याच्या नंतर उठायचं. माये लई जीव लावते हो. माहेरातून जर पुन्हा सासरला चालली ना तिची पिशवी रिकामी देत नाही. तांदूळ देईल, डाळ देईल, मिरच्या देईल, बटाटे देईल, कांदे, काहीतरी देईनच हो. जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या बहिणीची, माझ्या ताईची पिशवी रिकामी जात नाही. पण एकदा का माहेरातली माय मेली ना पिशीमध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. का? जोपर्यंत मायबाप आपले आहेत ना मायबाप हो, तोपर्यंतच तुम्हाला माहेरातला आनंद आहे. म्हणून त्या मायबापाची सेवा करा. मला असं वाटतंय त्या पुंडलिकाने सुद्धा मायबापाची सेवा केली. पुंडलिकी काय केले? उभे ठेले परब्रह्म. त्या पुंडलिकाने सुद्धा मायबापाची सेवा केली. परिणाम, विटेवरचा मालक त्याच्या समोर आला, त्याला देवाकडे जायची गरज पडली नाही, देव त्याच्याकडे आला. का? मायबापाच्या सेवेची ताकद आहे. सेवा करणारा तो सेवक राहत नाही, तो देवाच्या आवडीचा भाविक बनतो. परिणाम, देवालाही भाविक सोडून जगामध्ये काही आवडत नाही. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. देव काय करतो? हिंडे तया मागे पुढे, नासे कोडी सकळ, घरीदारी वसे हरी, विश्वंभरी भावजा. हिंडे तया मागे पुढे, नासी कोडी सकळ. शेवटच्या चरणामध्ये निळोबाराय महाराज म्हणतात, त्याच्यामध्ये काहीच संशय नाही, तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक बना. निळमने संदेह नाही, निळमने संदेह नाही. निळमने संदेह नाही, निळमने संदेह नाही. भक्त पायी यावरी, भक्त पायी यावरी, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. भक्त पायी यावरी, भक्त पायी यावरी, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. आपल्यालाही देवाच्या आवडीचं भाविक जर बनायचं असेल ना तर निळोबाराय महाराज म्हटले, अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. भाव नावाच्या तत्वाने देवाच्या आवडीचं भाविक बनलं जातं. किती शुद्ध भाव असला पाहिजे? आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबा तुकोबाची पायी वारी असते. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये
एक 70-80 वर्षाचे वारकरी, पायामध्ये चप्पल नाही, पण गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळे आहेत आणि मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबाचं चिंतन आहे. आपण आळंदीहून बाहेर आलं की पहिला सासवडचा घाट लागतो. त्या घाटातून चालत असताना अनवाणी ज्ञानोबा तुकोबाचं चिंतन करत वारकरी चालले. 70-80 वर्षाचं वय आहे, पण चेहऱ्याकडे जर पाहिलं ना, 25च्या तरुणाला लाजवेल असा चेहरा चमकायचा. एवढं तेज चेहऱ्यावर. का? ते भजनाचं, ते भक्तीचं तेज होतं. चालला वारकरी. त्या घाटातून चालत असताना एक त्या साहेबाने विचारलं, म्हटले पंढरपूरला चालले? अहो म्हणले घामाघूम झाले, वरून ऊन मी म्हणतोय, घरी संसारामध्ये रमवायचं, नातवामध्ये कशाला पंढरपूरला? अहो तुम्हीच वारकरी सांगता, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. अर्थात विठ्ठल विस्तारला जनी, सप्तई पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. अर्थात देव सगळ्या ठिकाणी आहे, मग तुम्ही पंढरपूरला जायची काय गरज आहे? वारकरी काहीच बोलला नाही, काहीच बोलला नाही, शांत राहिला. ओ वारकरी बुवा, मी सुद्धा पंढरपूरलाच चाललोय, येतं का माझ्या गाडीमध्ये? त्या वारकऱ्याने सांगितलं, साहेब आमच्या वारकऱ्याचा नेम आहे, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. पायी वारीला जाणं हे वारकऱ्याचा नेम आहे. आम्ही पायी जातो. त्यावेळेला साहेब काहीच बोलला नाही, साहेब निघून गेला. पण पुढं गेल्याच्या नंतर चाक पंक्चर झालं, म्हणून त्या साहेबाने गाडी एका बाजूला घेतली. पण तोपर्यंत आमचा वारकरी ज्ञानोबा तुकोबाचं भजन करत, ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. अर्थात भजन करत करत वारकरी घाट चढून वर आला. घाटाच्या खालच्या बाजूला जो भेटला तोच हा साहेब दिसतोय. वारकऱ्यांनी विचारलं, का हो साहेब, का गाडी थांबवली? त्यावेळेला त्या साहेबांनी सांगितलं, म्हटले वारकरी बुवा, खालच्या पायथ्याला तुम्हाला भेटलो, वर चढत आलो तसंच गाडीचं चाक पंक्चर झालं. मग काय करता? काय नाही म्हटले, हे पंक्चर काढण्यासाठी या पंक्चरच्या दुकानामध्ये थांबलोय. वारकरी थोडासा हसला आणि वारकरी म्हणाला, साहेब मला खाली तुम्ही म्हणाले होते पंढरपूरला कशाला जाता, देव तुमच्या सगळ्या ठिकाणी आहे. एक विचारू, तुम्ही हवा भरण्यासाठी गाडी पंक्चरच्या दुकानामध्ये का थांबवली म्हटले? म्हणजे काय म्हणायचं आहे वारकरी बुवा तुम्हाला? त्यावेळेला वारकरी बुवा म्हणाला, साहेब हवा तर सगळ्या ठिकाणी आहे, हा हवा तर सगळ्याच ठिकाणी आहे, पंक्चरच्या दुकानामध्ये का तुम्ही गाडी थांबवली? भरायची की चालता चालता? मला म्हणताना देव सगळ्या ठिकाणी आहे, मग तशी हवा सुद्धा सगळ्या ठिकाणी आहे, मग गाडी तुम्ही पंक्चरच्या दुकानामध्ये का थांबवली? साहेब म्हणाला, वारकरी बुवा, हवा जरी सगळ्या ठिकाणी असली, काय हवा जरी सगळ्या ठिकाणी असली, पण हवेचं प्रेशर मात्र पंक्चरच्या दुकानामध्ये आहे. वारकरी म्हणाला, साहेब मला तेच सांगायचंय तुम्हाला, देव जरी सगळ्या ठिकाणी असला, पण आम्हा वारकऱ्यांचं भक्तीचं प्रेशर पंढरपूरला आहे, म्हणून आम्ही सगळे वारकरी पंढरपूरला जातो. याला म्हणायचं देवाच्या आवडीचा भाविक. आणि निळोबाराय महाराज म्हणतात, तोच देवाला आवडतो, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, 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 करी सेवा निज प्रीती.
भाविक कुणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी सद्भाव आहे, देव सोडून त्याच्या अंतकरणामध्ये काहीच नाही, तो देवाच्या आवडीचा भाविक आहे. पण सध्याच्या काळात बाबा परमार्थ लय वाढलाय हो, परमार्थ लय वाढलाय. पण भाविक कोणाला म्हणायचं? गंध लावणे, गळ्यामध्ये माळा घालणे, चांगले कडक कपडे घालणे, पांढरे शुभ्र, त्याला भाविक म्हणायचं नाही. वरून भाविक ठरल्या जात नाही हो, अंतकरणातून भाविक ठरल्या जातो. परमार्थ लय वाढलाय पण परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत नाही. आम्हाला तर नाना प्रकारचे लोक भेटतात. एका गावामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक माझ्या पाया पडायला आला आणि ती एकाने मला दक्षिणा दिली आणि दक्षिणा अशी गंमतशीर दिली, अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट. तिथं कुठे वेळ आहे हो, पाहायला वेळ नाही तिथं आपल्याला. अर्थात आमच्या आदिनाथ महाराजाला म्हणाला, महाराज हे बघा ना, अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट दिली. महाराज म्हणले एखादं गिराईक असं समजा. आम्ही गेलो पुढं, एक किराणा दुकान पाहिलं, खालून 5ची नोट धरली आणि वरून 10ची नोट धरली. आम्हाला वाटलं कळणार नाही आणि दुकानदाराला म्हणलं, ओ दुकानदार बिस्किट पुडा द्या. आम्हाला वाटलं धरीनं टाकीन गल्ल्यात, पण पूर्ण नोट उलगडून दाखवली. म्हणली बाबा नोट बघा. म्हणलं चुकून आली, आता उघडं पडल्यावर काय करता? लय अवघड आहे महाराज. म्हणलं ही नोट चालवायची गाड्या काही केलं तरी. आमच्या इकडे महाराज आहेत, त्यांच्या दर्शनाला गेलो, तीच नोट काढली, बाबाचं दर्शन केलं आणि बाबाच्या पायावर ठेवली. बाबाने पाहिलीच नाही, बाबाने तशीच खिशात घातली. मी म्हणलं चालली चला, पण बाबाने आवाज दिला तेवढ्यात, ओ महाराज. म्हणलं बाबा काय झालं, इकडे या. मला वाटलं कळलं बाबाला. बाबाने दुसऱ्या खिशात हात घातला आणि मला 100ची नोट दिली. मला दुःख वाटलं. म्हणलं बाबा मला माफ करा. म्हटलं बाबा म्हणले काय झालं? म्हणलं बाबा माझी नोट उघडून बघा ना. बाबा म्हटले माझी नोट उघडून बघ ना. अहो माझी 2च ठिकाणे जोडलेली होती, बाबाची 3 ठिकाणे जोडलेली होती, 5ची 10ची आणि पुढं 100ची. अशी आपली भाविकता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाविक कुणाला म्हणायचं? कीर्तनाला सगळ्यात अगोदर येतो. महाराजांनी कोणता अभंग घेतलाय तो हातावर लिहून घेतो. हे गायक मंडळी काय कोणती चाल म्हणतात तीही चांगली ऐकतो, बरोबर आहे. अभंगावर सगळं निरोपण चिंतन ऐकतो. कीर्तन झालं, एखादी नवीन चप्पल पाहतो आणि घरी घेऊन जातो. भाविक असं आहे का? भाविक नाही हो. देवाच्या आवडीचं भाविक बनण्यासाठी आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रीती निर्माण करावी लागेल मायबाप. कारण हा जो परमार्थ आहे ना, हा जो परमार्थ आहे ना, परमार्थ जो चालतो ना तो भावनेवर चालतो आणि व्यवहार जो चालतो तो क्रियेवर चालतो. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे आणि व्यवहारामध्ये क्रियेला किंमत आहे. परमार्थामध्ये क्रिया पाहिली जात नाही आणि व्यवहारामध्ये भावना पाहिली जात नाही. परमार्थामध्ये काय पाहिलं जातं? तुमची भावना पाहिली जाते. इथं भगवान शंकराचं मंदिर आहे बघा. घाई गडबडीत आलात आणि मनामध्ये असं आलं बेल जर आणलं असतं तर भगवान शंकराला वाहिलं असतं, समर्पित केलं असतं. पण बेलच नाही आणलं. मग म्हटले काय करावं? जवळच लिंबाचं झाड दिसलं, लिंबाचं, त्याचेच पानं तोडले, भगवान शंकराला हात जोडले आणि अंतकरणातून नमस्कार केला, प्रार्थना केली, देवा हे लिंबाचे पानं नाहीत आणि बेलाचेही पानं नाहीत, मग हे सुवर्णाचे पानं म्हणून तुला समर्पित करतो अंतकरणातून. तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करतो महाराज. का बरं? त्याचं कारण एकच आहे, परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे. परमार्थामध्ये भावनेलाच किंमत दिली जाते. तुकोबाराय म्हणते देवाला काही नाही लागत,
देवा कारणे भावत स्मात, काही न लगे द्यावे फारच वीत, झाले एकचित्त तरी बहुत, हे वड्यासाठी नका करू वाता हात गा, हरे राम कृष्ण हरी वासुदेवा, हरे राम कृष्ण हरी वासुदेवा. अर्थात परमार्थामध्ये भावना पाहिली जाते, पण ऐका, व्यवहारामध्ये भावनेला किंमत नाही, व्यवहारामध्ये क्रियेला किंमत आहे. काय झालं, परीक्षा तोंडावर आल्या होत्या, विद्यार्थी सगळे परीक्षेला बसलेले होते आणि गुरुजींनी प्रश्न केला विद्यार्थ्यांना, पुराणो काय गुरुजी, धावणारे रेल्वे काढा. काय म्हटले, धावणारी रेल्वे काढा. त्याच्यामध्ये एक बाळू नावाचा पोरगा होता, त्याला काही रेल्वे काढता येत नव्हती, पण चॅप्टर होता आणि त्याने एक काम केलं, म्हणला गुरुजीने तर रेल्वे काढायला सांगितली, रेल्वे तर काय काढता येत नाही. अरे गुरुजीने तर काय रेल्वे काढायला सांगितली, मला तर रेल्वे काढता येत नाही. गुरुजीने तर रेल्वे काढायला सांगितली, मला तर काढता येत नाही. काय करावं, चॅप्टर होता. त्याने काय केलं माहित आहे का, असा डोंगर काढला, इंग्रजीतला यम काढला आणि त्या यमच्या खाली अशा 2 रेघा ओढल्या रेल्वेच्या पटरीच्या अशा सरळ, आणि त्या पेपरच्या खाली लिहिला, गुरुजी रेल्वे काढलेली आहे पण रेल्वे सध्या बोगद्यात गेलेली आहे. काय, रेल्वे काढलेली आहे म्हणला, पण रेल्वे सध्या बोगद्यात गेली आहे. पण ते गुरुजी नाव बरोबर आहे की नाही. गुरुजीने सांगितलं, बाळू काळजी करू नको, काय रेल्वे बोगद्याच्या बाहेर आल्यावरच तुला मार्क देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्थात मायबाप हो, तुम्हाला जर देवाच्या आवडीचं भाविक बनायचं असेल ना, व्यवहारासारख्या क्रियेला इथं किंमत नाही, तुमच्या अंतकरणातील शुद्ध प्रीतीला, भावाला किंमत आहे. एकदा का तुमच्या अंतकरणामध्ये शुद्ध प्रीती निर्माण झाली देवाविषयी, भाव निर्माण झाला की निळोबाराय म्हटले, तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक बनाल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर देवाच्या आवडीचे भाविक बनलात तर संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज म्हटले, विश्वाचा मालक तुमच्या घरी येतो. घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण नावाचं गाव आहे. काशीचा मालक नाथबाबाच्या घरी आला. ओ बाबा, बाबा काही काम मिळेल का हो बाबा तुमच्याकडे काम. नाथबाबा वाड्याच्या बाहेर आले. कोण रे बाबा तू. बाबा मी काशीहून आलोय, लांबून आलोय बाबा, काही काम मिळालं तर बरं होईल. बाबा म्हणाले, काय काम करशील, काय काम करशील. त्यावेळेला त्याने सांगितलं, बाबा तुम्ही म्हणाल ते काम करेल, मी सांगेल ते काम करेल. करशील तू पाणी भरण्याचं काम, करेल बाबा. कापड धुण्याचे काम करशील, करेल बाबा. महाराज विश्वाचा मालक आहे. नाथ महाराजांच्या घरी राहायला लागला. पाणी भरण्याचं काम केलं, कापड धुण्याचं काम केलं. एवढंच नाही, निळोबाराय महाराज म्हणतात, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, निळा म्हणे देव राबे त्यांचे दारी. विश्वाचा मालक आहे, पण सगळे नाथबाबांच्या घरची कामं करू लागला. का, याचा अर्थच एक आहे, घरी दारी वसे हरी, पण कोणाच्या, विश्वंभरी भावजा. आपण सुद्धा देवाच्या आवडीचे भाविक बनले पाहिजेत, अशी साधू संतांची इच्छा आहे. का बरं. जे मायबाप असतात ना, मायबापाला वाटतं की माझं पोरग कधी बिघडू नये. शिक्षकाला वाटतं विद्यार्थी कधी बिघडू नये. मायबापाला वाटतं
आमची मुलं कधी बिघडू नये. खऱ्या साधूला वाटतं हा समाज कधी बिघडू नये. संतांची तळमळ आहे मायबाप. कारण शोधून आले संत हिताहित जगाचे. जगामध्ये आपलं हित करणारे भरपूर आहेत तो, पण जगामध्ये आपलं आत्महित करणारे जगामध्ये एकच आहेत, त्यांचं नाव संत आहे. संतावर फार मोठी जबाबदारी आहे. का? शोधून आले संत हिताहित जगाचे. तुमचं आमचं हित व्हावं याच्यासाठी संत इथं आलेले आहेत मायबाप. तुम्हाला सांगितलं, शिक्षक जर बिघडले तर विद्यार्थी बिघडतो. मायबाप बिघडले मुलं बिघडतात, आणि संत बिघडले समाज बिघडतो. संतांना माहित आहे, म्हणून संत आपल्याला हितानं कळकळीने सांगतात, ऐके रे जना, ऐक रे जना, ऐके रे जना, ऐक रे जना, तुझ्या सोयीताच्या खुणा, 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 तुझ्या स्वैताच्या गुणा. आपलं हित व्हावं ही संतांची तळमळ आहे. मायबाप हो, आपल्या आईबापाला सुद्धा वाटतं आपलं हित व्हावं, पण आपल्या आईबापाला आपलं हित कशामध्ये आहे हे माहीत नाही. आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. मुली कन्या पुत्र होती जे खंडिका, मुली कन्या पुत्र होती जे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अर्थात संतांनी आपलं हित व्हावं याच्यासाठी जागोजागी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, जाग केलेलं आहे. साधू संतांनी आपण देवाच्या आवडीचे भाविक व्हावं याच्यासाठी आपल्याला जागोजागी जाग केलाय. काही महत्त्वाचे ठिकाण आहेत, प्रत्येक जणानं त्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. साधू संतांनी आपल्याला धनाच्या ठिकाणी जागं केलं. का? धन कशाला म्हणतात बाबा? जे निधन होईपर्यंत कमवलं जातं त्याला धन म्हणतात, बरोबर आहे की नाही? धनाच्या ठिकाणी जागं केलं. धन म्हणजे काय हो? पैसा. पैसा, पैशाशिवाय आज जगामध्ये काय चालतंय का? आज व्यवहारामध्ये प्रत्येकाला जी किंमत आहे ती कशामुळे किंमत आहे? पैशामुळे. असं म्हणतात पैशाला 3 नावं असतात. अरे पैसो तेरे 3 नाम, परशा, परसोर, परसराम. थोडा पैसा असेल ना, लोक त्याला काय म्हणतात? ए परशा. त्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल ना, मग त्याला परशुराम म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त आला, ओ परशुराम सेठ. हे असंच आहे महाराज व्यवहारात. पैसा असेल तर माणसाला किंमत आहे, बरोबर आहे की नाही? अर्थात पैसा. धनाच्या ठिकाणी जागं केलं. जागं केलं म्हणजे महाराज मग नेमकं काय केलं पाहिजे? धन कमवायचं नाही का? धन कमवायचं, पण धन कसं कमवायचं याची साधू संतांनी आपल्याला पद्धत सांगितली. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. संतांनी धन कमवण्याची आपल्याला रीत सांगितली. धन दारा. पत्नीला जागं केलं. पत्नीने पतीच्या ठिकाणी कसं जागं असलं पाहिजे? ऐका, पतीच्या सुखामध्ये आपण जसं सामील असताना तसं पतीच्या दुःखामध्ये सुद्धा सामील झालं पाहिजे. का बरं? बघा तुम्ही, एखाद्या माईमाऊलीचा नवरा डॉक्टर असेल ना तर तिला डॉक्टरनी बाई म्हणलं जातं. एखाद्या माईमाऊलीचा नवरा मास्तर जर असेल ना
ती पहिली नापास असली तरी तिला काय म्हटलं जातं? मास्तरीन बाई. म्हणजे सुखामध्ये जसे तुम्ही सामील आहेत तसं आपल्या पतीच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होता आलं पाहिजे. त्यावेळेला आपण देवाच्या आवडीचे भाविक बनू. बघा, रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला आणि वनवास झाल्याच्या नंतर रामप्रभू वनवासाला निघाले. पण ऐका ना, जानकी माता सुद्धा रामप्रभूच्या समोर आली आणि सांगितलं, मालक, ओ स्वामी, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. रामप्रभू म्हणाले, नाही, वनवास मला आहे, तुला येण्याची काय गरज आहे? त्यावेळेला जानकी माता म्हणते, नाही प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आहे. अर्धांगिनीच नाही तर मी तुमची छाया आहे, मी तुमची सावली आहे. एखाद्या वेळेला माणूस आपल्या परिवाराचा निरोप घेईल, पण मला असं वाटतंय सावलीचा निरोप घेता येणार नाही. रामप्रभूला जानकी माता म्हणतात, प्रभू, मला तर आश्चर्य वाटतंय, तुम्ही माझा निरोपच घेताय कसा? असं समर्पण असावं लागतं. त्यावेळेला आपण देवाच्या आवडीचे भाविक बनू. अर्थात पतीच्या ठिकाणी पत्नीने जागा असलं पाहिजे आणि पत्नीच्या ठिकाणी पतीने जागा असलं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, जनाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. परमार्थ करायचं आहे ना, तुकोबाराय म्हटले, लय लोकाकडे बघू नका, तेजोनिया जन भक्ती करा. समाज कसा आहे माहीत आहे? घोड्यावरही बसून देत नाही, पायी चालून देत नाही. सबसे खतरनाक रोग क्या कहेंगे लोग. परमार्थ करायचा ना तुम्ही, तुकोबाराय म्हणले, मागे गेले पाहू नका आणि पुढे जामील आहे तुका. अर्थात परमार्थ जो करायचा ना तुम्हाला, पुढच्याकडे बघून करा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्व कर्मा होळी करोनिया. अर्थात तुम्ही जर असा परमार्थ केला, शुद्धतेचा परमार्थ देवापर्यंत पोहोचेल आणि देवापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक बनाल. निळोबाराय महाराज म्हणले, असं का तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक बनले तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा सगळं तुमचं साह्य वज स्वतःवर घेतो, याच्यामध्ये संशयच नाही. ऐका, गोड भाव आहे. निळा मने संदेह नाही, 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 निळा मने संदेह नाही. भक्ता पाहे यावरी, भक्ता पाहे यावरी, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे. भक्त पायी यावरी, भक्त पाहे यावरी, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे. खऱ्या अर्थाने असा परमार्थ, शुद्धतेचा परमार्थ केला, अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव ठेवून खऱ्या अर्थाने भगवंताला आपण शरण गेलात. ते निळोबाराय महाराज म्हटले, आपण देवाच्या आवडीचे भाविक बनाल आणि एकदा का देवाच्या आवडीचे भाविक बनाल तर देवसुद्धा आपला सांभाळ मागे पुढे उभा राहून, हिंडे तया मागे पुढे, नासे कोडे सकळही. जीवनातील आपल्या जेही काही संकट आहेत, जेही काही दुःख आहे, त्या सगळ्या दुःखाचं निवारण तो भगवान परमात्मा करणार आहे. निळोबाराय महाराज म्हणतात, या बाबतीत संशय घ्यायचा नाही, कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल 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 आ बोली ले कुरे वेडे वाकुडे उत्तरे पराक्रमा पराक्रमा राज तुम्ही पिता नाही विचारिला अधिकार मी आपुला पराक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा पराक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की